नमस्कार मित्रांनो. तर प्रत्येकाच्या बालपणीच्या काही आठवणी असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी छान गोष्टी असतात, की ज्या कधीही माणूस विसरत नाही. तर माझ्या पण आयुष्यामधली अशीच एक शाळेतील आठवण आहे. ती म्हणजे एक कविता. तिला मी कधीही विसरलेलो नाही आत्तापर्यंत आणि तिचा आजच्या जगामध्ये छान अशा पद्धतीने संदर्भ देखील येतो. तर कुसुमाग्रज यांची ही कविता आहे. साऱ्याच कायांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळी जागत असतो निर्धार फुल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. तर ॲक्च्युली यातली जी कळी आहे छोटीशी, ती फक्तच कळी नाही, तर आजच्या जगामध्ये बघितलं तर एक लहान मुलगी आहे. कारण लहान मुलींचे हक्क देखील आजकाल हिरावून घेतले जात आहेत. त्यांना शिक्षणापासून देखील वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावरती अत्याचार देखील वाढलेले आहेत. म्हणजे आजकाल एका लहान मुलीला बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन झालेला आहे, तो अतिशय वाईट अशा पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे त्या कळीला जसा एक फूल बनण्याचा अधिकार आहे, तसाच एका लहान मुलीला देखील तिचं आयुष्य शांततेने आणि चांगल्या पद्धतीने जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि तो तिच्याकडून कधीही कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. धन्यवाद.